आज जायचं होतं आपल्याला नगरला. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आपला प्रवास हा सांगण्याप्रमाणे सुरू झाला. कोणीतरी म्हणलं नाही का, लाखोंची कर्ज मुलं 1000 रुपयांनी फेडतात, तसंच आपल्यासोबत काहीतरी आहे. रोजच्या प्रमाणे ही सकाळ देखील सुरू झाली. मम्मी ओरडून दमली होती. हे काय झोपेतून उठत नव्हतो. मग आपल्या टाग्याने अलाराम सुरू केला आणि झोपेतून उठवलं. तुम्हाला तर माहिती, लेट उठल्यावर शेतकऱ्याच्या घरात शिव्या खावा लागतात. तसंच आपल्यासोबत काहीतरी घडलं. त्यानंतर ब्रश घेतला, डोंगर फिरायला गेलो. तर तुम्ही डोंगराचा व्ह्यू पाहू शकता. हे माझं गाव आहे. सुख समृद्धी सुरुडी आणि सुपरंपराने नटलेलं असं माझं गाव सुरुडी. सकाळ सकाळ आपल्या टिकीने आणि डोरीने ओरडून हजेरी लावली होती की दादा जाऊ नको म्हणून, पण जाणं गरजेचं होतं, कारण की काम पण तेवढं इम्पॉर्टंट आहे. तर दुसरीकडे आपली मैना वाट बघत होती. तिला पण फरक फिरवलं. त्याच्यानंतर आंघोळ करून घेतली. तोपर्यंत आईने बॅग भरून ठेवलेली होती. त्यानंतर थोडासा नाश्ता केला. मग आईने आपल्याला जुन्या पद्धतीने डब्बा बांधून दिला. तोपर्यंत हा भावताली फिरतच होता. मग काय, निघायची गडबड होती. सूर्य हा माथ्यावर येत चालला होता. तोपर्यंत गोट्याचा फोन येऊन गेलता, कारण की त्याला पण नगरला यायचं होतं. त्याची माझ्यापेक्षा जास्त गडबड चालली होती. मग मैनाच्या पाया पडलो. मैना केली आपली चालू आणि निघालो गोट्याच्या घराच्या दिशेने. मालक रस्त्यावर उभा होते. कोणाला बोलत होते देवाला माहीत. मग काय, भाऊ गाडी चालवायला बसत नव्हता. बडबड करून गाडी चालवायला बसवला. त्याच्यानंतर निघलो आपण नगरच्या दिशेने. धन्यवाद मित्रांनो, एवढं प्रेम दिल्याबद्दल. या व्लॉगला बी असाच सपोर्ट करा. भरभरून प्रेम द्या. आपलाच कानिपनाथ गरजे. जय भगवान.